नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भलतेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने हे प्रकरण मुंडे यांच्या अंगाशी आलं आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. बीडचे पालकमंत्रीपद त्यांना पुन्हा मिळणार नसल्याचे दिसू लागले आहे. राजकीय कारकीर्दीस धोक्यात आल्याने धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची देहबोली बदललेली होती. बीड हत्येतील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला फासावर चढवा असे ते म्हणाले आहेत. दरम्यान संतोष देशमुख यांची अत्यंत निगृहीत हत्या झाली. ज्यांनी कुणी ही हत्या केली त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. ते फासावर गेले पाहिजेत असे माझे पहिल्या दिवसापासून मत आहे. संतोष देशमुखही शेवटी माझ्या जिल्ह्याचा सरपंच होता. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कोणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्या. ते माझ्या जवळचे असले तरी सोडू नका असे मुंडे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान पत्रकारांनी यावेळी बीडचे भाजप आमदार सुरेश धस व इतर स्थानिक आमदार या प्रकारात वाल्मिक कराड यांचे नाव घेत असल्याची बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, वाल्मिक कराड हे माझे जवळचे आहेतच, पण त्यांची जवळीक सुरेश धस यांच्याशी होती. या प्रकरणात आपल्यावर आरोप करून राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा दावाही मुंडे यांनी यावेळी केला आहे. एवढेच नाही तर रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात परळी येथील कैलास फड याच्यावर 2 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी पोलिसांनी गुरुवारी त्याला शहरातच बेड्या ठोकल्या. कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या खास वर्तुळातील आहे. न्यायालयाने कैलासला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. परळी येथील कैलास फड यांनी रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. कैलास फड याचा हा व्हिडिओ टॅग करून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. दमानिया यांनी केलेल्या ट्विटनंतर परळी पोलिसांनी परवा रात्री गुन्हा दाखल केला. कैलास फडला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे शस्त्र परवाना असून जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची नोंदही आहे. पोलिसांनी त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर जप्त केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे गुरुवारी केसमध्ये दाखल झाले. राज्य सरकारने हे प्रकरण अधिक चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवले आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत, पुणे येथील सीआयडीचे अधिकारी बसरावज तेली हे केज येथे आले. शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बंदी दाराआड बैठक झाली. या बैठकीत हत्या प्रकरणातील 3 आरोपी अजूनही फरार असल्याबद्दल बोरुडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर कराड यांच्या विरुद्ध ठोस पुरावे असल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव असल्याने त्याला अटक करून तातडीने कारवाई करावी लागेल असे फडणवीस यांनी या भेटीमध्ये मुंडे यांना सांगितल्याचे समोर आले आहे.